आता कोठे गेल्यानंतर संतांचं मन कसं तृप्त झालंय. पांडुरंगाचे चरण आता कोठे धावे म्हणा, तुझे चरण देखील. चरण पाहिल्यानंतर भाग गेला, क्षीण गेला आहे का. आपण आतापर्यंत भीमसेन जोशींची आपण पंडित भीमसेन जोशीची चाल ऐकतोय. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. अवघा आनंद होतो गेल्यानंतर. भाग जातो, क्षीण जातो. वर्षभर आपण शेतीमध्ये काम करतो, ड्युटी करतो, काम करतो, भागल्या जातो, शिनल्या जातो. पण पांडुरंगाचं एकदा दर्शन झालं ना देवा, खरा वारकरी म्हणतो बस खूप बरं आहे म्हणतायत, आता कोठे धावे म्हणा. आणि म्हणून जेव्हा ही चाल ऐकतो आपण तेव्हा असं वाटतं तो खूप बरं आहे म्हणतायत. पण आता सर्व लाखो वारकरी पंढरपूरला जात आहे आणि दर्शन घेऊन येत आहेत, तुझे चरण देखील. पांडुरंगाला सांगा, देवाला सांगा, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आता लाखो भाविक जात आहेत आणि म्हणून आता एकट्याने म्हणून जमणार नाही. आता सगळ्या लोकांनी म्हणावं, आता कोठे धावे म्हणा. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, धावे मन, आता कोठे धावे मन. किती सुंदर आहे पहा. संतांनी आपल्याला त्यांच्या अभंगवाणीतून आपल्या समोर विचार मांडलेले. ते जरी म्हणले आता कोठे धावे म्हणा, तुझे चरण देखील या, ते आपल्यासाठी आहे देव. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपली मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि तो पूर्ण आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. तो उभा आहे, वाटप आहे उभा बघ, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उठता वेळ. आपण त्याकडे गेलं पाहिजे, ते चरण देखले पाहिजे, पाहिले पाहिजे. ते विवर कवयनं पाहिजे, नाही जवळ जाता आलं. किती कोमल चरण, भगवंताचे चरण किती कोमल आहे. इकडे लक्ष द्या, किती कोमल आहे. म्हणून तुझे चरण देखील या.
महालक्ष्मी माता, रुक्मिणी माता, आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता कशात उभी? कमळामध्ये. कमळ किती नाजूक आहे, किती मऊ आहे. आणि अशा कमळामध्ये महालक्ष्मी उभी आहे. तिचे चरण किती कोमल असेल, तिचे हात किती कोमल असेल. नाशे चरण, पाय लक्ष्मीच्या हाती, चरण पाय हे लक्ष्मीच्या हातात, ते चरण किती कोमल असेल. आणि म्हणून देवाकडे गेल्यानंतर नुसतं दर्शन घेऊन लगेच बाहेर येऊ नका. देवा भगवान सूर्यनारायणला नमस्कार प्रिय आहे. भगवान शंकराला आज प्रदोष म्हणून सांगतो तुम्हाला. जलप्रिय आहे आणि म्हणून पाणी टाकलं जातं, अभिषेक केला जातो. ब्राह्मणाला भोजन प्रिय आहे. असे अनेक बाबा आले, अनेक कोणाला प्रिय आहे. सांगायचं तात्पर्य असे चरण आपण बघायचे. आता तुझे चरण देखील या, असा हा यज्ञाचा भोक्ता, प्रभू म्हणजे मालक. अशा देवाचे चरण पाहिल्यानंतर आता कोठे, आता कोठे, आता कोठे धावे मन, आता धावे मन, आता कोठे. बाबांचं आगमन झालं, आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. असे चरण पाहिल्यानंतर तुझे चरण देखील या. आता मन धावणार नाही दुसरीकडे. असं करा, ती खरी वारी होईल. अशी वारी केल्यानंतर मन भरून जातं. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आणि हे सगळं करायचा आनंद, यज्ञ करायचा आनंदासाठी, दर्शन घ्यायचं आनंदासाठी, वारी करायची आनंदासाठी, उपवास करायचा आहे आनंदासाठी, व्रत वैकल्य, नामस्मरण, अभिषेक, पूजा, भक्ती, सर्व आनंदासाठी करायचं. पण आनंद केव्हा येईल? मन आता दुसरीकडे धावणार नाही. तसं आता कोठे धावे मन. प्रत्येकाला भगवंतानी मन दिलंय. ताई, अक्का, भाऊ, दादा, मनाची तृप्ती ही खरी वारी आहे. मन
मन भरून गेलं पाहिजे. त्या भगवंताला पाहिल्यानंतर, देवाला पाहिल्यानंतर आता आनंद आलाय, सुख आलंय, शांती आली, समाधान आलंय. आता दुसरीकडे धावून नका देऊ मन. नाही तर हे राहिलं, ते राहिलं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, या इच्छा तर चालूच राहणार आहे. तुकोबाराय म्हणतात, आता निश्चितीने पावलं. तुकोबाराय पावलं विश्रांती, आता निश्चितीने पावलं विश्रांती. कुंडली या धावा तृष्णेची. आता मनाच्या ज्या धावा आहे, तृष्णा आहे, आशा आहे, इच्छा आहे, त्या सगळ्या संपल्या. तुमच्या आमच्या नाही संपल्या म्हणून दुःख आहे. संतांच्या संपल्या इच्छा आणि काही इच्छा आम्हा नाही जाण. तुझे नाम गोड पांडुरंगा. अनेक काही इच्छा नाही जाण, काही इच्छा राहिली नाही. हे फक्त तुकोबराय म्हणू शकतात. देवा तुम्हा मना शक्य नाही, पण आपल्या अशा सत्संगामध्ये आला, आपण यज्ञाला आला, प्रवचनाला आला आणि भक्ती करतायत. भगवंताची भक्ती करताना, वारी करताना हळूहळू मनाला त्यांच्या चरणाकडे न्यायचे. त्यांचे जे चरण आहे ते समचरण विठे होय, समान चरण, समता. जोपर्यंत या समतेपर्यंत जात नाही आपण, तोपर्यंत ममता आपल्यामध्ये राहते. आणि ही ममता जाण्यासाठी ही प्रक्रिया आहे वारी. तन मन धन, काया वाचा मन, त्रिविध ताप जातात. कायनं वाचन मनानं जे पाप होतं ते सगळं निघून जातं वारीनं, भक्तीनं. आणि म्हणून ह्याची थोर भक्ती आवडती देवा, भगवंताला भक्ती आवडती. आणि म्हणून अहमी सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेव. सर्वांचा मालक भगवंत आहे. अशा भगवंताचे चरण आपण बघावं. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. हा आनंद प्राप्त करण्यासाठी तुकोबराय म्हणतात, अनेक अभंगामध्ये वेगवेगळं सांगितलं. बाबांचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. कोठे